याच्यामध्ये येणारा अनुभव हा शब्द आणि त्या अनुभवाला जोडलेला अमृत हा शब्द, याचं विवरण आपल्याला पुष्कळ अर्थानं करता येणं शक्य आहे. कारण या जगतामध्ये असा जीव नाहीये की ज्याला अनुभव नाहीये, आणि या जगतामध्ये असा जीव नाहीये की ज्याला अनुभवाचं अमृत मिळालेलं आहे. मी दोन्ही वाक्य जपून बोलतोय, दोन्ही वाक्याचा अर्थ आपण लक्षात घ्या. मी पहिलं विधान असं केलंय की या जगामध्ये असा जीव नाहीये की ज्याला अनुभव नाहीये. सांगा कोण आहे असा? मी माणूस म्हणतच नाहीये, मी जीव म्हणतोय. कुत्र्यालाही अनुभव आहे, मांजरीलाही अनुभव आहे, गाढवालाही अनुभव आहे, माणसालाही अनुभव आहे. अनुभवातून शिकायचं की नाही याच्यावर मनुष्यत्वाचं व्यावर्तकत्व सिद्ध होईल. पण अनुभवाचा अभाव आहे असं म्हणता नाही येणार. एखादं कुत्र आहे, एखाद्या घराच्या दारात जाऊन थांबलं आणि त्याला असं वाटलं की आपल्याला इथे भाकरी मिळेल, आणि भाकरी मिळेल म्हणून गेलेल्या कुत्र्याला भाकरी ऐवजी त्या घरातल्या माणसाने जर पाठीमध्ये काही लाकूड वगैरे घातलं, काठी वगैरे मारली, तर दुसऱ्या दिवशी ते कुत्र त्या दारात उभं राहताना विचार करेल की कालचा अनुभव बरा नव्हता. पण आठवड्याभरानंतर ते कुत्र पुन्हा त्या दारात दिसेल, कारण अनुभवातून शहाणं होणं कुत्र्याला जमत नाही. माझं विधान सरळ आहे, मला काहीच म्हणायचं नव्हतं. तुमच्या मनात काय विकल्प आले मला माहिती नाही, पण मला असं काही म्हणायचं नव्हतं. अनुभवातून शहाणं होणं हे जीवाचं लक्षण होईल, हे मनुष्यत्वाचं व्यावर्तक होईल. म्हणून मी मगाशी म्हटलं मनुष्य अनुभवातून शहाणा होईल. गाढव नाही होणार, कुत्रा नाही होणार, मांजर नाही होणार, ते पुन्हा तिथंच जाणार. एखादा मांजर दुधाच्या पातेल्यात तोंड घालतं म्हणून जर त्या घरातल्या स्त्रीने त्याला काही फेकून मारलं, तर म्हणून ते मांजर असं समजत नाही दुसऱ्या दिवशी येताना की आताही आपण घालायला नको, कारण या घरातली बाई फार जागी असते. ते पुन्हा त्याला ते आहेच आहे. दुधा लागी मांजर संधी पहावया सादर, एकनाथ महाराजांनी म्हटलं. ते सादर बसलेलंच असतं, ते दबा धरून बसलेलंच असतं. त्याला फक्त ती बाई प्रवचनाला कधी जाते याचीच वाट बघतो. गेलं की ते दूध त्याचंच आहे, त्याला माहितीच आहे हे आता आपलंच आहे. म्हणून अनुभवाविना कोणी या जगतामध्ये जीव नाहीये. म्हणून दोन वाक्य मी बोललो होतो. या जगामध्ये असा जीव नाहीये की त्याला अनुभव नाहीये, आणि या जगामध्ये असा जीव नाहीये की त्याला अनुभवाचा अमृत मिळालाय. कारण ज्या क्षणी अनुभवाचं अमृत मिळतं त्या क्षणी तो जीव राहत नाही, तो ब्रह्म होईल. म्हणून मी म्हटलं असा जीव या जगतामध्ये नाहीये. अनुभव येणं स्वाभाविक आहे, पण अनुभवाचं अमृतत्व कशात आहे? अमृत हा शब्द कशा करता वापरला जातो? ज्याला जे स्वर्गामध्ये मिळतं वगैरे त्या अमृताला अमृत म्हणणं म्हणजे अमृताचा अपमान आहे. काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर देहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताची थट्टा केली आहे. जे पुण्यानं मिळतं पापाने मिळत नाही, त्याच्याकरता पुण्य संपादन करावं लागतं, आणि ते अमृत मिळावं याच्याकरता इथं जीवन खर्ची घालावं लागतं. आणि ते मिळतं तेही जिवंत असताना मिळत नाही, मेल्यावर मिळतं. काय करायचंय ते घेऊन? कशा करता? अमृतत्व हा जो शब्द आहे, अमृत हा जो शब्द आहे, तो त्या पेयाला लावला जातो. तो का लावला जातो, कशा करता, तिथल्या अमृत शब्दाचा अर्थ काय आहे हा भाग सोडून द्या. पण अमृत जे मरू देत नाही ते अमृत आहे. ज्याचा मरणाशी संबंध नाही, मरणाशी संबंध नाही याचा अर्थ ज्याचा दुःखाशी संबंध नाही त्याला अमृत म्हणा. स्वर्गातल्या अमृताचा दुःखाशी फार जवळून संबंध आहे, कारण ते काळकुटाचं सहोदर आहे. काळकूट विष आहे, सहोदर म्हणजे भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. समुद्र मंथनातून विष बाहेर पडलं आणि त्याच समुद्र मंथनातून अमृत बाहेर पडलं. हे दोघे सख्खे भाऊ आहेत, अमृत आणि विष. त्यामुळे कुठे ना कुठेतरी स्वभाव सारखा असणारच आहे, विषाचा आणि अमृताचा. एक जगवणार आहे, एक मारणार आहे. पण जगवणार आहे म्हणजे काय? ते नित्य आम्हाला शाश्वत थोडंच जगवतं. ते आम्हाला आज ना उद्या मारणारच आहे, आज ना उद्या मरण आहेच आहे. पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका.
अमृत प्यायला म्हणजे काय, तो अगदी आता झालं त्याचं जीवन, आता त्याचा दुःखाशी संबंध नाहीये असं नाहीये. अमृत प्यायलेले इंद्र सुद्धा इथं येतात. देहाचे पुरंदर 14 जाती म्हटले ज्ञानोबरायांनी. नाही, अर्जुनाला स्मरण करून दिलं एका घटनेचा पुढे 18व्या अध्यायामध्ये भगवंताने. नवुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला, तेने भुजंगत्व पावला नेणसी काही. तुला माहित नाही अर्जुन आहे? अरे तो नवुष स्वर्गाधिपती झाला, आता स्वर्गाचा अधिपती इंद्र झाला, त्याला काय अमृत मिळालं नसेल? इंद्राला अमृत मिळालं असेल, पण अमृत प्यायलेला तो नहुष राजा जो इंद्र झालेला, तो सुद्धा भुजंगत्वाला प्राप्त झाला, सर्पयोनीमध्ये आला. रामचंद्र प्रभू एका मुंगळ्याला बघून हसल्याचं वर्णन, एक कथा सांगितली जाते जुन्या पुराणिकांकडून. रामचंद्र प्रभू, थोडक्यात सांगतो, फारच तात्विक ग्रंथ व्हायला नको म्हणून. रामचंद्र प्रभू जेवायला बसले, बाजूला सीता मातोश्री आहे, आणि आता सगळं वाढून झालं, पुंडलिक वरदा म्हणून बसायचंय. पानाभोवती पाणी फिरवता फिरवता रामचंद्र प्रभूने बघितलं एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसलेला. ते बघितलं आणि हसले. आता हसले म्हणल्यानंतर बाजूला सीता मातोश्री उभ्या होत्या. त्यांचं लक्ष होतं, नवरा रडला तर विचारत नाहीत का म्हणून, पण हसला तर विचारतात का. आणि असं जी करते तिचं नाव आहे. ती विचार, सीता मातोश्रीने का हसला, काय नाही, सहज का हसला, सहज हसण्यासारखं काय घडलं, मी इथं उभी आहे तुम्हाला पटलं नाही का? नाही, तसं काही नाही. मग माझं काही चुकलं का? काही नाही. हसण्यासारखं काय घडलं? काहीच नाही. मग काय आठवलं? काही आठवलं नाही. मग का हसला बोला ना. मुंगळ्याकडे बघून हसलो. मुंगळ्यात हसण्यासारखं काय असतं? सीता मातो, मुंगळ्यात हसण्यासारखं काय? मग त्यांनी सांगून टाकलं, फार वेळ घेतला नाही त्यांनी लगेच सांगून टाकलं की हा जो वरचा मुंगळा आहे ना, तो 14 वेळेला इंद्र झालेला आहे. पण 14 वेळेला इंद्र झालेला, पण मुंगळ्याच्या जन्माला आला आणि इंद्र झालेला 14 वेळेला इंद्र झाल्यामुळे हत्तीवर बसायची सवय सुटली नाही म्हणून दुसऱ्या मुंगळ्यावर बसून. आता याला काय अमृतत्व म्हणणार आहोत आपण, मला सांगा. काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे. अरे ज्या भयानं ज्याचा स्वीकार केला जातो त्याला अमृतत्व कसं देता येईल? कारण भय हा विकार आहे. विकारापोटी स्वीकारला गेलेला विचार हा जीवनामध्ये अमृतत्व निर्माण करत नाही, तो फक्त विकाराच्या निर्मितीला साहाय्यभूत होत असतो. शुद्ध मनानं केलेला विचार आणि विकाराला घाबरून केलेला विचार, याच्यातला आनंद देणारा विचार कोणता आहे आपण लक्षात घ्या ना. शुद्ध अंतःकरणामध्ये जो विचार केला जातो त्याचा आनंद जेवढा मिळतो तेवढा विकारामुळे केलेल्या विचाराचा आनंद मिळतो का? नाही. विकाराच्या निवृत्तीचं समाधान वाटत असेल अल्पकालीन, त्याला आपण सुख समजत असू, पण विकार निवृत्ती म्हणजे अमृतत्व नाही आहे. म्हणून ज्ञानोबांनी हे शब्द वापरले. काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर. मृत्यूच्या भयानं जे प्राशन केलं जातं ते अमरत्व देईल, पण त्या अमरत्वालाही मर्यादा आहे. ते अमृत नाही आहे. अमृत उपनिषदाने सांगितलेलं अमृत. नचिकेत्याने यमधर्माला प्रश्न केले आणि यमधर्माने नचिकेत्याला कठोपनिषदामध्ये जे तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वज्ञानामध्ये जी अवस्था सांगितली ती अवस्था म्हणजे अमृत आहे. अमृत ही वस्तू नाही आहे, अमृत ही अवस्था आहे. यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानुवधि अनुशासनम. कठोपनिषदामध्ये आहे, अथ मर्त्यो अमृतो भवति. मर्त्य असणारा अमृत होतो. म्हणजे काय? मर्त्य ही अवस्था आहे, जीव दशा आहे ती, आणि अमृतत्व म्हणून तर सापेक्षत्वानं म्हणा अथवा निरपेक्षत्वानं म्हणा, पण ती ही एक अवस्था आहे. अनुभवामृत म्हणजे काय? अनुभवाची अशी अवस्था जी अमृत स्वरूप आहे. असा अनुभव की ज्या अमृत अवस्थेला आम्हाला नेतो आहे तो अनुभव. म्हणून मी म्हटलं की ती वस्तू नाही आहे, ती एक अवस्था आहे. अमृत अथ मर्त्यो अमृतो भवति. मर्त्य असणारा अमृत होतो. अमृत होतो म्हणजे काय? अमृत शब्द दोन तत्वांना लागू पडला.
भक्तीला अमृत म्हणतात आणि ज्ञानाला अमृत म्हणतात. ब्रह्मज्ञान, यथार्थ ज्ञान, काय शब्द वापरायचे तर वापरा, आपण आता मी बोलत नाही त्या संबंधामध्ये, आपण पुढे त्याचा विचार करणारच आहोत. भक्तीला अमृत रूपाच्य, तिसरंच सूत्र नारद भक्ती सूत्रात, अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः. आणि पुढे त्या भक्तीचं वर्णन करताना सांगितलं ही भक्ती म्हणजे काय आहे. ही भक्ती सामान्य नाही आहे, अमृत रूपाच्य. ही भक्ती अमृत रूप आहे. भक्तीला अमृत असा शब्द लावा. अमृतस्य पुत्र आहात, उपनिषदामध्ये तुम्ही अमृताचे पुत्र आहात. अमृताचे पुत्र आहात म्हणजे काय, म्हणजे ममै वंशो जीवलोकी, आम्ही परब्रह्म स्वरूपाचे अंश, आम्ही परमात्म्याचे अंश. जीवाचं स्वरूप जर आपण बघितलं तर तोही परब्रह्माप्रमाणे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वरूपाचा, परंतु अंतःकरणाची उपाधी लागल्यामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली वगैरे वगैरे. वेदांतामध्ये जो विचार सांगितला जातो, मूळ आम्ही कोण आहोत तर अमृत आहोत. अमृत शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. अथ मर्त्यो अमृतो भवती, म्हणजे काय, जो जीव आहे तो ब्रह्मरूप होतो. कधी होतो, यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः. अंतःकरणातल्या हृदयातल्या या गाठी सुटल्या की जीव हा ब्रह्म होतो, असं विधान. आता त्या गाठी कोणत्या, काय, त्याचा पुष्कळ विचार. कामाची गाठ कोणती, अमुक कोणती, तमुक कोणती, संशयाची गाठ कोणती, वगैरे वगैरे वगैरे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे, वगैरे. या सगळ्या गाठीच सांगितल्या गेल्या. बर, आहार शुद्ध, सत्व शुद्धी, सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती, स्मृती लंबे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षा. ग्रंथीनाम, ग्रंथी म्हणजे गाठ. हृदयस्थ इह ग्रंथयः वगैरे वगैरे वगैरे. पुष्कळ विचार आहे त्याचा, सोडून द्या. या ग्रंथी सुटल्या, मग ती कामाची गाठ आहे का, क्रोधाची गाठ आहे का, अविद्येची गाठ आहे, संशयाची गाठ आहे, त्या सुटल्या की मग काय होतं, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. तुकाराम महाराजांनी म्हटलं, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. अमृतत्व कशाला म्हणायचं, म्हणून ज्ञान भक्ती या दोन्हीलाही अमृत शब्द लावला गेला. आता मला त्याचा फार विचार करायचा नाही. अमृत हा शब्द आपण फार सामान्य अर्थाने वापरतो. अनुभव जो आम्हाला अमृत करणार आहे. कोणता अनुभव, परब्रह्म स्वरूपाचा अनुभव, म्हणून अनुभवामृत असा शब्द आपल्याला विचारात घेता येतो. किंवा जे अमृत असणारं ब्रह्मज्ञान आहे, जे अमृत असणारं भक्ती तत्व आहे, त्या भक्ती तत्वाचा येणारा, त्या ब्रह्मज्ञानाचा येणारा अनुभव म्हणून अमृत अनुभव. अमृताचा अनुभव षष्ठी तत्पुरुष समास जर आपण केला तर अमृताचा अनुभव. बस. आता आमच्या जीवनामध्ये येणारे अनेक अनुभव आहेत. हे अनुभवाचं वर्गीकरण केलं तर आपल्याला खूप खूप विस्तार करावा लागेल, त्याचं अनंत प्रकार होतील त्याचे. त्यामुळे दोन त्याचे विभाग करा संकोच करून. अनुभव दोन पद्धतीचे असतात, एक प्रापंचिक आणि एक पारमार्थिक. दोन अनुभव. आता याच्यात अमृतत्व कोणत्या अनुभवाला द्यायचं? प्रापंचिक अनुभवाला अमृतत्व देता येईल का? देता येत नाही, कारण आमचा प्रपंचच अमृत स्वरूपाचा नाहीये, तो टिकणारा नाहीये. जिये लोकीचा चंद्रुक्षय रोगी जेथ उदय होया असता लागी दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. अरे ज्या लोकातला चंद्र असताला जातो, ज्या लोकातला सूर्य असताना जातो, तिथला अनुभव काही टिकून राहील का? प्रापंचिक अनुभवाला अमृतत्व देता येत नाही, पारमार्थिक अनुभवाला देता येत. मग पारमार्थिक अनुभवामध्ये पुन्हा अनेक प्रकार करावे लागतात. त्याच्यामध्ये स्वकर्तृत्वाने येणारा पारमार्थिक अनुभव आणि गुरु कृपेने येणारा पारमार्थिक अनुभव, असे दोन प्रकार करा. स्वकर्तृत्वाने येणारा अनुभव हा पारमार्थिक असला तरी कदाचित तो अमृतत्व देणार नाही. पण गुरुकृपेने येणारा अनुभव, परब्रह्माच्या कृपेने, भगवत कृपेने येणारा अनुभव, ग्रंथ कृपेने येणारा अनुभव
अंतःकरण कृपेनं येणारा अनुभव, शास्त्र कृपेनं येणारा अनुभव आम्हाला ज्या पदावर नेऊन बसवतो ते पद म्हणजे परब्रह्म स्वरूपता असेल तर त्या अनुभवाला आपल्याला अमृतत्व देता येऊ शकतं. म्हणून अनुभवाचं अमृत म्हणा किंवा अमृताचा अनुभव म्हणा, त्याचा अर्थ एक होतो. मी विस्तार त्याचा करत नाही. काय झालं, अनुभवामृत ग्रंथाचा विचार करताना विस्ताराने विचार खूप झाला आणि विस्तार करत आपल्या हातामध्ये दिवस आहेत कमी. तीन दिवसामध्ये आपण किती जरी विचार केला तरी काहीतरी विचार आपल्याला राखून ठेवावा लागेल, ज्याचा विचार पुढच्या वर्षी करावा लागेल. आता अर्धवट राहिलेला विचार पुढच्या वर्षी याच दिवसामध्ये पूर्ण होणार, म्हणजे मध्ये जवळजवळ वर्ष जाणार. या वर्षभरामध्ये कोण त्याचा पुन्हा विचार करेल, का करेल? आपल्या मागे व्याप खूप आहे. त्यामुळे या 3 दिवसामध्ये जेवढं संकोचानं मला सांगून एक विचार पूर्ण करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न करणार. फार विस्तार करत राहिलो की अतिविस्तारात कंटाळा येतो. अतिविस्तारात कंटाळा येतो, त्यामुळे तेवढा विस्तार जास्त मी करत नाही. अनुभवामृत हा ग्रंथ तात्विक ग्रंथ आहे. आपण नामाभिधान त्याचं काही द्या. तत्वज्ञान या ग्रंथामध्ये सांगितलं. काय आहे तत्वज्ञान, कशाचं तत्वज्ञान, कोणतं तत्वज्ञान? मला बाकीच्या त्याच्यातल्या विभागाचा विचार करायचा नाही, पण मला आपल्याला संकोचानं असं सांगायचंय की तत्वज्ञान त्याला म्हणतात जे जीवनाच्या धन्यतेचं शास्त्र असतं. तत्वज्ञान त्याला म्हणा जे आमचं जीवन धन्य करतं. तत्वज्ञान आहे पण जीवन धन्य झालं नाही तर या दोन गोष्टी कधी एकत्रित येत नाही. तत्वज्ञान आहे पण जीवन धन्य नाही, याचा अर्थ एकच आहे की ते एकतर ते तत्वज्ञान नाही आहे, नाहीतर जे झालंय त्याला तुम्ही धन्य मानायला तयार नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही, असं त्याचा अर्थ. मी उपदेश नाही करत आहे, इथलं जे आहे ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रांजळ प्रयत्न आहे. उपदेश करणाऱ्याच्या भूमिकेत मी नाही, जाणारही नाही. गेलो तर मला आपण सावध करू शकता, कान धरून खाली आणू शकता, माझा तो अधिकार नाही. समाधानाचं तत्वज्ञान, समाधानाचं शास्त्र आहे. नाही, तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर समाधानाचं उपादान कारण ज्याला म्हणतात ते तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय? समाधानाची, आनंदाची निर्मिती होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे तत्वज्ञान असतं. इतरत्र आपल्याला समाधान मिळूच शकत नाही. कारण माणसाच्या कुठलाही, आपण बाजारामध्ये जातो आणि 10 रुपयाची वस्तू 5 रुपयाची करून आणतो, याच्यात आम्हाला कोण आनंद मिळतो? केवढा आनंद! 10 रुपये सांगत होता, मी 5च रुपयांना आणली. केवढं कौशल्य वाटतं. याला मराठीमध्ये बार्गेनिंग असं म्हणतात. आम्हाला केवढं आमच्या कौशल्याबद्दल केवढा आत्मविश्वास असतो. मला तो 300 रुपये सांगत होता, 50 रुपयात आणि असं करावं लागतं. तो 300 म्हणेल ना, आपण 10 पासून सुरुवात करावी लागते. मग तो 200 म्हणतो, तेव्हा आपण 20 म्हणायचं. असं करत करत मग अगदी जीवावर उदार झाल्याप्रमाणे 50 रुपयात ती वस्तू आणायची. आम्ही याला कौशल्य समजतो, आम्हाला याच्यात आनंद मिळतो. तो योग्य आहे का अयोग्य आहे याची मीमांसा चिकित्सा मला मुळीच करायची नाही. पण हा आनंद आपले 50 रुपये किंवा आपले 250 रुपये वाचले याचा नसतो. आपण त्याला कमी खालच्या स्तरावर आणलं याचा नसतो. ती वस्तू आपल्याला कमी भावात मिळाली याचा आनंद नसतो. 300 रुपयाची वस्तू 50 रुपयाची कशी आहे हे मी त्याला कसं पटवून दिलं या विचाराचा तो आनंद असतो. आनंद हा वस्तूच्या प्राप्तीत कधी नाही आहे. वस्तूच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या विचार प्रक्रियेत आनंद सामावलेला असतो. वस्तूच्या प्राप्तीत आनंद नाही आहे. तसा जर असता तर मग केवळ ज्याच्याजवळ, मग आपल्यापेक्षा दुकानदार जास्त आनंदी पाहिजे होता, कारण त्याच्याजवळ सगळ्याच वस्तू आहेत. आम्हाला त्याच्यातली एक आणावी लागते तर आम्ही आनंदी होतो, तर त्याच्याजवळ इतके आहेत, तो केवढा आनंदी होत असेल. एखादा दागिना 2-4 तोळ्याचा आम्ही जर विकत घेतला तर आम्हाला आनंद मिळतो, आम्हाला तो सण वाटतो. सोनाराच्या दुकानामध्ये तर हजारो तोळे सोनं आहे, तो केवढा आनंदी असेल. कोण आनंदी आहे? घेणारा आनंदी आहे का विकणारा आनंदी आहे? तसे दोघेही आनंदी आहेत.
घेणाऱ्याला दागिना मिळाल्याचा आनंद आहे आणि दुकानदाराला कसं फसवलं याचा आनंद आहे. पण हे दोन्ही आनंद मिळतात ते विचाराने मिळतात हे लक्षात घ्या. म्हणून आनंदाचं उपादान जर काही असेल तर ते तत्वज्ञान आहे. जीवनाच्या धन्यतेचं ते शास्त्र आहे. असं आहे. आता हे पुढे येईल पण लक्षात राहील माझ्या न राहील मला माहिती नाही. विषय आला तर सांगून जातो. आता काय असतं, विवेकातून जेव्हा विचार निर्माण होतो, आपल्याकडे 3 गोष्टी आहेत. एक विवेक आहे, एक विचार आहे, एक वैराग्य आहे. विवेक, विचार आणि वैराग्य, या विवेक आणि वैराग्याच्या मध्ये मी विचार आणतो. त्याच्या मागे काही कारण आहे, मला विस्तार करायचा नाहीये, पण थोडी भूमिका या संबंधामध्ये बोलायची. थोडं सांगतो. कारण काय होतं, एखाद्या विचार म्हणजे काय, विवेक आणि विचार या दोन्ही शब्दामध्ये धातू एकच आहे की नाही. धातू एक असेल तर धात्वर्थ एकच होईल की नाही, होईलच. पण तरी सुद्धा त्याचा अर्थ जरी एक होत असला तरी त्याच्या भावाचा वेगळेपणाने आपल्याला, भावभेदानं आपल्याला एका संकल्पनेचे 2 विचार करणं शक्य असतं. भावभेदानं अर्थ धातू एक आहे म्हणून अर्थ एक होणारच आहे, पण अर्थाच्या पलीकडे जाऊन एक भाव असतो. त्या भावभेदानं आपल्याला 2 विचार करणं शक्य होतं. काय, विवेक हा विचाराच्या रूपानं प्रकट होत असतो आणि प्रकट होताना हा जो विचार म्हणून जो प्रकट होतो ना, तो 3 रूपानं प्रकट होत असतो. जाऊ द्या, बाकीचं सगळं सोडून द्या, वेळेची मर्यादा आहे, मी बाकीचा विस्तार करत नाही. पण या 2 गोष्टी आपल्याला समोर आता ठेवतो. हा जो विचार आहे ना, हा 3 रूपानं प्रकट होतो. एक तत्व विचार आहे, एक आत्मविचार आहे आणि एक ब्रह्मविचार आहे. वेदांतांनी त्याची काही मीमांसा केली. विचाराचं प्राकट्य होताना 3 रूपानं होतं. मी थोडं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. तत्व विचार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, आत्मविचार म्हणजे अनुभवामृत आहे आणि ब्रह्मविचार म्हणजे चांगदेव 65. हे का सांगतो त्याचा विचार मी बोलतो, फार विस्तार करणार नाही, पण ऐका, ऐकण्यासारखं आहे. तत्वविचार हा साधन विचार आहे. आत्मविचार जीवाची ब्रह्मरूपता सांगणार आहे आणि ब्रह्मविचार जगताची ब्रह्मरूपता सांगणार आहे. 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मगाशी आपण चांगदेव 65च्या संबंधाने बोलताना जे बोललोय तोच विचार आहे, पण हा महत्वाचा आहे. एक साधन विचार आहे ज्याला तत्व विचार असं म्हणतात. तत्व काय आहे, तत्वज्ञान हा शब्द काय आहे, तत्वाचं होणारं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान, सामान्य विचार. पण हे तत्व म्हणजे काय, तत्व या शब्दाचा अर्थ आहे कारण. जगतामध्ये दिसणाऱ्या जगत आणि जगतांतर्गत वस्तूंना एक कारण आहे. जोपर्यंत आपला विचार कारणग्राही होत नाही तोपर्यंत त्या विचाराला समाधानाच्या निर्मितीचं साधन म्हणता येत नाही. ऐका, वर माणसं विचार करतात की नाही, करतात. कसा करतात, वर करतात. मग आपण म्हणतो वरवरचा विचार करू नका, मग काय करा, खोल विचार करा. खोल म्हणजे कुठपर्यंत, खोल म्हणजे त्या वस्तूचं कारण शोधेपर्यंत खोल. खोल या शब्दाचा अर्थ काय, कारण शोधेपर्यंतचा विचार, त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. विचार करता की नाही, करतो. एका माणसाने विचार केला, दिवसभर खोलीमध्ये थांबला, डोकं खाजवत विचार केला. रात्री मित्र आला, त्याने विचारलं कशाचा विचार करतोय, तो म्हणाला त्याचाच विचार करतोय की कशाचा विचार करू. पण हे कसले विचार आहेत, या विचाराला विचार नाही म्हणत. विचार तो आहे जो आपण एखादा पदार्थ, मला एखादा घट डोळ्याला दिसला तर घटाचा विचार करणं म्हणजे काय, घटाच्या आकाराचा विचार करणं आहे का, घटामध्ये किती लिटर पाणी मावेल हा विचार करणं आहे का, तो घट किती रुपयांना आणला गेला हा विचार करणं आहे का. विचार तो नाही आहे. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी अपरोक्ष अनुभूतीमध्ये विचार कशाचा करायचा याचं चिंतन केलं. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य सोय विदृशः. आणि पुढचे सगळे श्लोक या श्लोकाचा विस्तार आहे. कोहम याच्याकरता पुढचा श्लोक आहे, कथमिदम जातम त्याच्याकरता आणखीन एक श्लोक आहे.
कोवै कर्तास्य विद्यते त्याच्याकरता आणखीन एक श्लोक आला. उपादान किमस्तिह याच्याकरता आणखीन एक श्लोक आला. या 4 श्लोकाचा विस्तार 4 श्लोकामध्ये यांनी एका श्लोकाचा विस्तार आचार्यांनी अपरोक्षानुभूतीत केला. मला त्याचा विचार आता करायचा. परंतु मी कोण, हे सगळं कुठून जन्माला आलं, याचं उपादान कारण काय, जोपर्यंत कारणग्राही विचार होत नाही तोपर्यंत विचार समाधानाचं कारण ठरणार. मी विचार करतो पण समाधान मिळत नाही म्हणजे विचार खोल नाही. लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा तत्व विचार आहे. तत्व विचारातून आत्मविचारात जायचं असतं आणि आत्मविचारातून ब्रह्मविचारात जायचं असतं. हा क्रम आहे. मला मुद्दा आपल्याला असा सांगायचा आहे की हे तत्वज्ञान म्हणजे काय आहे. म्हणून मी 2 गोष्टी आपल्याला, जीवनाच्या धन्यतेचं सूत्र म्हणजे तत्वज्ञान आहे. जीवनाच्या धन्यतेचं शास्त्र म्हणजे तत्वज्ञान आहे. आमच्या आनंदाचं उपादान म्हणजे तत्वज्ञान आहे. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुण सुद्धा तुकाराम महाराज बोलतात. विचाराशिवाय समाधान नाही, विचाराशिवाय आनंद नाही. आनंदाची निर्मिती विचारातूनच होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या विचाराची परिपक्वता, त्या विचाराची परिपूर्णता ही जिथे साधली जाते ते तत्वज्ञान असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी पुष्कळ विचार या त्या योग वासिष्ठामध्ये आलं. दीर्घ संसार रोगस्य विचारो ही महौषधम. दीर्घ असणाऱ्या संसार नावाच्या रोगावर, याला दीर्घ का म्हटलं, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, अनादि कालापासून हा रोग, संसार नावाचा रोग लागला. आणि रोगाच्या बद्दल असं सांगतात वैद्य, डॉक्टर्स, मी चुकत असेल तर मला सांगा, की रोग जेवढा जुनाट असतो तेवढा तो क्रॉनिक होत जातो. तो जुनाट झाला की तीव्र होतो. तसा हा संसार नावाचा रोग आम्हाला लागला, तो आज लागला काय, अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, अनादि संसार मालेच्या ठाई. एकनाथी भागवतामध्ये अनादि म्हटलंय त्याला. अनादि कालापासून, आम्ही कधीपासून संसार करतो कुणाला माहिती, कधीपासून करतो, पण करतो आहोत एवढं नक्की. का, कारण आता करतो आहोत म्हणून, दुसरं कारण नाही त्याला. ज्या अर्थी आम्ही करतो आहोत आता, त्या अर्थी मागेपासून करत आले. कुणाचा संसार अचानक नाही सुरू झाला. असो, मी का बोलतो या सगळ्या गोष्टी, की हा अनादि कालापासून आहे. मग याच्यावर उपाय काय. रोग जर अनादि आहे, रोग जर जुनाट आहे, तर मग या रोगावर उपाय काय. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगितलं, दीर्घ संसार रोगस्य विचारो ही महौषधम. विचार नावाचं महाऔषध या रोगावर आहे. कशावर, संसार नावाच्या रोगावर. रुज धातू आहे रोगामध्ये, रोग शब्दामध्ये रुज धातू आहे. रुज्यते अनेनैति वा रोगः अशी व्युत्पत्ती. म्हणजे नाश करणारा, त्रास देणारा, मारणारा जो जो आहे त्याला रोग म्हणतात. त्रस्त करणारा, रुज धातू ज्या ज्या अर्थाने वापरला जातो ते सगळं. असो, मुद्दा हा की विचाराशिवाय समाधानाची निर्मिती नाही. विचाराशिवाय दुःखावर मात करणं शक्य नाही. तत्वज्ञानाशिवाय समाधान, आनंदाची निर्मिती होऊ शकत नाही हे लक्षात घ्या. मी माती घेत नाही पण घट निर्माण करतो, मडकं निर्माण करतो. शक्य आहे का, शक्य नाही. मी सोनं घेणार नाही पण अलंकार निर्माण करेन. शक्य आहे का, शक्य नाही. तसं मी विचार करणार नाही पण आनंदी होईल. शक्य आहे का, शक्य होणार. विचारातून आनंद निर्माण होतो. आणि विचार जरी आनंद, आता ह्याच्या पुढचं तत्वज्ञान, विचार जरी आनंद निर्माण करणारा असला तरी विचार त्याला म्हणा जो विचाराची परिसमाप्ती करतो. ते पुढे जरा, त्याच्या पुढे बस. जाणीव जेथ नरगे विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्य बुद्धी अज्ञान हे जाण, तेथ अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. 7व्या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वरीची. पहा आपण कशा करता बोलतो, विचाराशिवाय समाधान नाही. सारासार विचार करा उठा उठी,
सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता सारते स्वभावता नित्य जाणे. कितीतरी ठिकाणी विचारोनी अहंकार सांडी जे असतीच वस्तू होईल जे आपुलीच स्वस्ती सहजे आपण केले 6व्या अध्यायामध्ये. ब्रह्मज्ञान होईल विचारानं, आनंद निर्मिती होईल विचारानं. आणि विचार म्हणजे काय तर तत्वज्ञान. त्या विचाराची त्या तत्वज्ञानाची मांडणी या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केली. हा तात्विक स्वरूपाचा ग्रंथ आहे, कारण जीवाला जे जीव दशा प्राप्त झाली ते तत्वज्ञानाचं चिंतन करण्याकरता झाली. आम्ही का जीव म्हणून आलो, आम्ही मनुष्य का झालो, मनुष्यत्व का मिळालं आम्हाला, याचा विचार केला तर संतांनी आपल्याला हा उपदेश केला की आपल्याला तत्वज्ञान प्राप्त करून घेऊन जीवनमुक्त होता यावं याच्याकरता. नारायण नामे होऊ जीवनमुक्त तुकाराम महाराजांनी म्हटले. त्या पद्धतीनं तो मोक्ष मिळवण्याकरता, ती बंधमुक्ती होण्याकरता, आपल्या जीवनामध्ये आनंदाची अनुभूती येण्याकरता, स्वस्वरूपाची यथार्थ जाणीव होण्याकरता तत्वज्ञानाची आवश्यकता माणसांकरता, मनुष्यत्वाकरता ही सांगितली आहे. दुर्लभम त्रयमेव एतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः असं विवेक चूडामणीमध्ये आलं. म्हणून आपण मनुष्यत्वाला प्राप्त झालो, आपण मुमुक्षु झालं पाहिजे आणि तत्वज्ञान करून घेतलं पाहिजे. हे तत्वज्ञान अतिशय रसाळ सोप्या अशा भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथामधून आपल्याला मांडून दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडणीचं हे वैशिष्ट्य, ज्याला शैली विचार असं म्हणतात, जो साहित्य शास्त्रामध्ये फार महत्व बाळगून आहे. शैली काय, मग ती नागर शैली कोणती, अमुक पुष्कळ शैलीचे पुष्कळ विचार आले. ते वैदर्भीय, गौडी, नागर वगैरे काही शैलीचा विचार आपल्याला साहित्य शास्त्रामध्ये दिसून येतो, संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषांमध्ये. पदबंध नागर तेचे रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे. पहिल्या अध्यायाचं नमन ज्ञानेश्वर महाराजांनी. पदबंध नागर म्हणजे काय, आमचे पदबंध म्हणजे पदाचे बंध हे कसे आहेत ते नागर. नागर म्हणजे नागर शैलीमध्ये व्यक्त झाले. ते कसा अर्थ त्याचा करायचा स्वतंत्र विचार झाला त्याचा, पण असो, ज्ञानेश्वर महाराजांची शैली फार सुंदर. आता हा तात्विक ग्रंथ आहे, याच्यापेक्षा तात्विक चांगदेव 65 आहे. पण या तात्विक ग्रंथामध्ये, तत्वनिष्ठ ग्रंथामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताच्या योजना कराव्या. मांडणीची अलौकिकता कशी असते. काय होतं, एखाद्या विवक्षित अधिकाऱ्याला डोळ्यासमोर ठेवून जरी ग्रंथ निर्मिती होत असली ना, तरी आपल्या संतांचं हे नेहमी वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्यांना सामान्य जीवाच्या दुःखाचा कधीही विसर पडलेला नाही, कधीच विसर पडला नाही. भले ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांबरोबर बोलू देत, पण त्यांना तुमचा माझा कधीच विसर पडला नाही. हा, चांगदेव अधिकारी आहेत ग्रंथाचे, हे बरोबर आहे. मग ज्या अधिकारी, ज्या चांगदेवांना 1400 वर्षाचं आयुष्य मिळालं वगैरे, त्यांचं चरित्र आहे, इतका मोठा अधिकार आहे, त्यांना दृष्टांतानं समजून सांगावं लागतं. त्यांच्याकरता दृष्टांत सामान्य जीवाकरता असतात. अलंकाराची योजना अज्ञातांकरता असते. ज्यांना ज्ञात आहे, ज्यांना त्या संकल्पना माहिती आहे, ज्यांना ती परिभाषा कळते, ज्यांना ते तत्वज्ञान सहजतेनं आत्मसात होण्यासारखं आहे, त्यांच्याकरता दृष्टांताची योजना नाहीच आहे. म्हणून अधिकारी कोणी असू देत, ग्रंथ कितीही तत्वनिष्ठ असू देत, ज्ञानोबारांच्या अंतःकरणात तुमच्या माझ्या हिताची तळमळ कधीही लपली नाही, कधीही त्यांनी लपवून ठेवली नाही, आणि कधीही ज्ञानोबारांना तुमचा माझा विसर पडलेला नाही. हे आपलं भाग्य आहे. ज्ञानोबाराय जर आपल्याला विसरले असते तर आपलं काय झालं असतं ही कल्पना सुद्धा आपल्याला करवणार नाही. तुकाराम महाराज जर आपल्याला विसरले असते तर आपल्याला काय झालं असतं आपलं ही कल्पना सुद्धा करवणार नाही. म्हणून या ग्रंथामध्ये सुद्धा अनेक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. अनेक दृष्टांताची योजना ही शैलीच आहे त्यांची, आणि त्या शैलीचं कारण आहे मी आपल्याला बोललो की ग्रंथ कितीही, कोणताही, कसाही तत्वनिष्ठ असला ना, अधिकारी कोणी जरी असलं तरी सामान्य जीवाचा विसर त्यांना पडलेला नाही, तुमचा माझा विसर त्यांना पडलेला नाही. तर डोळ्यासमोर आहेच आहे. त्याच्याशिवाय किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी ही तळमळीची भाषा त्यांच्या मुखातून बाहेर पडणार नाही जर ते विसरले असते तर. पण ज्ञानोबारांच्या मुखातून ते बाहेर पडलं. असो,
दृष्टांताची योजना, अलंकाराची योजना साहित्य दृष्टीने जर विचार केला ना, तर हे करण्याचं धाडस, करण्याचं कौशल्य हे ज्ञानोबारायांजवळच. मी थोडस अभिनिवेशाने बोलतो बऱ्याच वेळेस. ज्ञानोबारायांबद्दल बोलताना कदाचित माझा अभिनिवेश वाटत असेल कोणाला, कदाचित मी गैर बोलतो असं वाटत असेल, पण माझ्या मर्यादित बुद्धीनं, माझ्या मर्यादित अभ्यासानं मी असं अनेक वेळेला बोलतो. आताही बोलायला मला कोणताही संकोच नाही की ज्ञानोबारायांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही वाङ्मय निर्माण झालं, प्राकृत असो, संस्कृत असो, अथवा तुमच्या माझ्या अगदी सामान्यत्वानं कुठलंही वाङ्मय असो, ते काही संत वाङ्मयच मी म्हणत नाही, जे काही वाङ्मय या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांच्या नंतर निर्माण झालं, त्या वाङ्मयातला तुम्ही कोणताही दृष्टांत काढून आणा, मी त्याचं मूळ ज्ञानेश्वरीत दाखवून देतो. ज्ञानोबारायांनी एवढे दृष्टांत या जगात कोणी देतच नाही हो, कोणी देत नाही. एका एका सिद्धांताकरता 10-10, 15-15 दृष्टांत ज्ञानोबारायांनी द्यावेत. केवढी तळमळ आहे तुमच्या माझ्या हिताची. हे नाही समजलं हे बघ, हे नाही जमलं हे बघ, हे नाही जमलं हे बघ, हे घे हे घे हे घे. किती दृष्टांत द्यावे, आणि दृष्टांतानं सांगावं तर ज्ञानोबारायांनीच सांग. म्हणून मी म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचं संत वाङ्मयही आपण पहा. नाथ महाराजांचं बघा, तुकोबारायांचं बघा, यांनी दिलेले सगळे दृष्टांत ज्ञानेश्वरीतले. किती बोलले असतील ज्ञानोबाराय, किती बोलले असतील अनुभवामृतामध्ये, किती दृष्टांत दिले असतील. ही मुळं आपल्याला तिथे सापडतात. हे त्यांच्याबद्दल बोलणं वेगळं, त्यांनी स्वतःनीच हे सांगितलं. त्यांनी स्वतःनीच हे सांगितलं की माझ्यासारखा दृष्टांत कोणी देऊ शकत नाही. हो, हरिपाठ तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. मग त्यांच्या लक्षात आलं कोणीच सांगणार नाही. मग ते म्हणाले ज्ञानदेव सांगे. आणि कसं सांगे तर दृष्टांताची मात करून सांगे. स्वतः त्यांनी सांगितलं. गुजे विण हित कोण सांगेल आपल्याला, सांगा ना, कोण सांगेल. अरे गुह्य ठेवून हित सांगणारे अनेक आहेत, पण गुजे वीण हित सांगणारं कोण आहे दुसरं. आणि त्यांच्याच लक्षात आलं कोणी सांगत नाही. मग ते म्हणले मग मीच सांगतो, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. आता कसं सांगितलं, ते दृष्टांत कसे दिले, काय दिले, त्या दृष्टांतामधलं तारतम्य ठेवायचं की नाही, त्या दृष्टांतातलं वैविध्य बघायचं का, तारतम्य ठेवायचं का, दृष्टांतामध्ये संगती लावायची न लावायची, अनेक प्रश्न असतील. त्याचा विचार ते ज्ञानेश्वरीच्या चिंतनात करता येईल, सोडून द्या. पण ज्ञानोबारायांची तत्वज्ञान मांडणीची ही शैली आहे, आणि ती अलौकिक आणि अप्रतिम शैली. तत्वज्ञान ज्ञानोबारायांनी अशा काव्याच्या परिभाषेमध्ये, दृष्टांताच्या अलंकाराच्या परिभाषेमध्ये सांगितलंय की तत्वज्ञानालाही असं वाटलं नव्हतं की अशा रूपातून आपली अभिव्यक्ती कधी होईल. अशा रूपातून, इतक्या सहज रूपातून, इतक्या सौंदर्य संपन्न रूपातून आपल्याला कोणी प्रकट करेल याची कल्पना तत्वज्ञानालाही आतापर्यंत कधी आली नसेल. आणि ते अशा दृष्टांतातून, अशा अलंकारातून ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलंय की काव्यशास्त्राला याची कधी कल्पना आली नाही की काव्यशास्त्र सुद्धा शृंगार रस सोडून तत्वज्ञानाकडे कधी प्रवृत्त होईल. शृंगाराला बाजूला ठेवून तत्वविचार हा काव्यातून प्रकट होणं ही अलौकिक गोष्ट आहे. आणि काव्याचा विषय तत्वज्ञान करून अलंकाराची योजना तत्वाकरता करणं ही सुद्धा अलौकिक गोष्ट, जी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्याच शैलीमधून दिसून येते. त्यामुळं तर भांडणं लागली न. ही शैली न कळल्यामुळे म्हणा, आता न कळल्यामुळे तरी कसं म्हणू, कारण भांडण करणारे सगळेच विद्वान आहेत. भांडण करणारेच विद्वान असतात, अज्ञानी भांडत नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्वज्ञानाचा मानायचा का काव्याचा मानायचा, याच्यावर भांडणं चालूच आहेत की. साहित्याचा ग्रंथ का तत्वज्ञानाचा. तत्वज्ञानाच्या अंगाने विचार करताना वाटतं याच्यात सगळं साहित्य भरलंय. केवढे अलंकार दिले, केवढे वापरले. संस्कृतात असे अलंकार कुणी वापरले नाही, तेवढे अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले. तत्वज्ञानाचा विचार करताना वाटतं ह्याच्यामध्ये सगळं साहित्य भरून आहे. आणि साहित्य शास्त्राचा विचार करताना वाटतं अरे इंद्रियाशी चोरून जीवी तयासीच फावी.
आत्मप्रभा नीच नवी त्याची करुणी ठाण देवी, जे इंद्रियाशी चोरून जेवी तयासीच फावी. जो इंद्रियाला चोरून याचं सेवन करतो त्यालाच हे कळतं. मग हे तत्वज्ञानाचा ग्रंथ का साहित्याचा ग्रंथ, हे भांडत बसले. आनंद घेणारे निघून गेले आनंद घेऊन, आम्ही भांडत बसलो. यांना न कळण्याचं कारण हे आहे, तत्वज्ञान इतक्या काव्यात्मक परिभाषेतून व्यक्त करता येतं हे आतापर्यंत कोणी दाखवून दिलं नाही. आणि काव्य इतक्या गंभीर विषयाच्या रूपानं व्यक्त करता येतं हेही आतापर्यंत कोणी दाखवून दिलेलं. ज्ञानोबारांची शैलीच इतकी अलौकिक आहे, मांडणीच इतकी अलौकिक आहे की तत्वज्ञानासारखा ग्रंथ आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला इतकं रसाळ बनवलंय की तत्वज्ञान हे नेहमी रुक्षता देतं, रुक्षता निर्माण करतं. हा गैरसमज ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण निवृत्त करून टाकला. एरवी ब्रह्म आणि माया, प्रकृती आणि पुरुष या संबंधातली मांडणी करताना कधी श्रोत्यांना डोळा लागतो कळत नाही. काय ब्रह्म काय माया, ती माया कशी मानायची, खरी मानायची का खोटी मानायची, ते ब्रह्म कसं मानायचं, व्यापक मानायचं का परिच्छिन्न मानायचं, त्याला उपाधी लावायची का न लावायची, माया भावरूप मानायची का अभावरूप मानायची, याच्यावर पुष्कळ विचार. तो इतका कठीण आहे, तो इतका गंभीर आहे की त्याच्यामध्ये रसनिष्पत्ती होऊ शकते त्या विचारामध्ये, हे कुणालाही जाणवलं नाही. तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचताना पहिलं एखादं दुसरं पान वाचता आलं, नंतर वाचण्याची इच्छाच होत नाही. पण ज्ञानेश्वरी अशी आहे की ती सोडायची इच्छाच होत नाही, कारण तत्वज्ञानच अशा पद्धतीनं मांडलंय, कारण भूमिकाच अशा पद्धतीनं मांडली गेली. ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या गणेशाला वंदन केलंय तो वाङ्मय गणेश, तो वाङ्मय देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी, हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवितस स्मृती तेची अवयव. हे वाङ्मय गणेश हा ज्ञानेश्वर, ही ज्ञानोबारांची स्वतंत्र निर्मिती. 6 हातावर 6 शास्त्रांची योजना करणं, गणेशाच्या अंगावरच्या वस्त्रामध्ये साहित्यशास्त्राची योजना करणं, गणेशाच्या मांडीमध्ये तत्वज्ञानाची योजना करणं, गणेशाच्या कानाच्या ठिकाणी मीमांसेची योजना करणं, गणेशाच्या सोंडेच्या ठिकाणी सरलत्वाची योजना करणं. 6 वाङ्मय गणेश ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली स्वतंत्र निर्मिती आहे. आतापर्यंत असा गणेश कुणीच मांडला नाही. किंबहुना गणेश ही विद्येची देवता असून सुद्धा गणेशालाही माहिती नव्हतं की आपली इतकी चांगली मांडणी कधी कोणी करतं. जरा स्पष्ट बोलतो, गणेशालाही कळलं नव्हतं की इतकी सुंदर मांडणी आपल्याला इतकं अलौकिक रूप कोणी देईल. त्यांना सुद्धा कल्पना आली नसती इतकं सुंदर रूप ज्ञानेश्वर महाराजांनी. अनेक ठिकाणी त्याचा विचार, म्हणजे ते एक शैली म्हणून मी आपल्या समोर ठेवली, विस्तार त्याचा करणार नाही, कारण शैलीचा विचार पुष्कळ होतो. आणि मग ज्ञानेश्वर महाराज या अनुभवामृत ग्रंथाला प्रारंभ करतात. मी प्रारंभ करतो फक्त. यदक्षरमनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाला प्रारंभ करताना पहिले 5 श्लोक हे संस्कृतात रचले आणि नंतरच्या 10 प्रकरणांचा हा ग्रंथ हा प्राकृत ओवीबद्ध असा ग्रंथ आहे. त्यांच्या भाषेची सवय आहे आपल्याला. ज्ञानोबारांची भाषा कशी आहे हे कळतं आपल्याला, त्याबद्दल बोलत नाही. पण पहिले 5 श्लोक संस्कृतात, म्हणजे संस्कृतात ज्ञानेश्वर महाराजांना रचना करणं अवघड नाही. गीतेवर जर संस्कृतात भाष्य लिहायचं त्यांनी ठरवलं असतं तर ते अवघड नव्हतं, नक्की नव्हतं. चांगदेवांना संस्कृतात पत्र लिहायचं ठरवलं असतं, अवघड नव्हतं. संस्कृत भाषा ज्ञानोबारांना फार अवघड किंवा असं काही नव्हतं. ते ज्ञानेश्वर महाराज आहे असं काय करतात. जगातली कोणती भाषा त्यांना अवघड आहे असं काही नाही. मी तर अनेक वेळेला सांगतो आणि मला सांगायला पुन्हा पुन्हा सांगायला हे आवडतं. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना 56 भाषेचा केला असे गौरव. भवार्णवी नावत हे म्हटलंय, उभारिली हे म्हटलंय.
पण मला म्हणजे ते खरंच आहे एका अर्थाने, आणि तशा अर्थाचे शब्द सापडतात. विद्वानांनी ते 56 भाषा कोणत्या आणि कोणकोणते शब्द कोणकोणत्या भाषेमधले आलेले आहेत याचं संशोधन केलेलंच आहे. मला त्याबद्दल बोलायचं नाही. पण ज्ञानोबारायांनी 56 भाषा वापरल्या हे जरी खरं असलं तरी मला त्याच्याही पेक्षा थोडं वेगळं जाऊन असं, म्हणजे महत्वाचं असं नाही, नामदेवरायांपेक्षा कोण जास्त चांगलं बोलू शकणार आहे. पण तरी मला एक गंमत त्याच्यातली अशी वाटते, आणि मला नेहमी सांगावी वाटते की संस्कृत, मराठी, प्राकृत या भाषेतल्या शब्दकोशातले सगळे शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ जमा होऊन त्यांना विनंती करतात की तुम्ही ग्रंथ रचना करणार असाल तर आम्हाला एकदा मध्ये येऊ द्या. शब्दांनी आपल्या वापराची प्रार्थना करावी हा ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. शब्दांना असं वाटावं की ज्ञानोबारायांच्या मुखातून आपली अभिव्यक्ती ही आपल्या जीवनाची धन्यता आहे. शब्दाची स्वनामधन्यता ही ज्ञानोबारायांच्या रचनेतून होणार असेल तर ज्ञानोबाराय शब्दाच्या पाठीमागे जातील असं वाटत नाही. शब्द ज्ञानोबारायांच्या पाठीमागे येतात, आणि म्हणून शब्द पाठी अवतरे कृपा, शब्द पाठीमागून येतो, आधी ज्ञानेश्वर महाराजांची कृपा प्रकट होते ग्रंथाच्या रचनेच्या बाबतीमध्ये. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांना अवघड नव्हतं. पण मी खरं सांगतो की ज्ञानोबारायांनी जर संस्कृतात गीतेवर भाष्य रचलं असतं तर काय झालं असतं आपल्याला कळलं नसतं. हा मुद्दा नाही आहे. खरं सांगू, ज्ञानेश्वर महाराजांची वारीच भरली नसते. ज्ञानोबाराय आम्हाला का प्रिय, का आपले वाटतात, का त्यांच्याबद्दल आम्हाला आई म्हणावं वाटतं, का त्यांच्या चरणाच्या संबंधानं मातृत्व भावना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, कारण ते आपल्या बरोबर आपल्या भाषेत आपल्या पातळीवर बोलतात म्हणून. वेगवेगळ्या भूमिका आहेत. ते उपदेशाचं वर्णन करताना भामतीमध्ये ब्रह्मसूत्रावर जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य आहे, ज्याला ब्रह्मसूत्र भाष्य म्हणून ओळखलं जातं. त्या भाष्यावरती मधुसूदन सरस्वतींची भामती नावाची टीका आहे. भामतीकारांनी उपदेशाचा वगैरे विचार करताना प्रभू संमित उपदेश, श्रुत संमित उपदेश, भार्या संमित उपदेश असा केला. प्रभू संमित उपदेश म्हणजे वेद, श्रुत संमित उपदेश म्हणजे शास्त्र स्मृती, आणि भार्या संमित उपदेश म्हणजे काव्य किंवा पुराण. म्हणजे आपल्याला आपला मालक जशी आज्ञा करतो तसा उपदेश, आपला मित्र जसा समजावून सांगतो तसा उपदेश, आणि पत्नी ज्या पद्धतीनं प्रेमाने सांगते तसा उपदेश. हे 3 प्रकार केले गेले. एकात आला वेद, एकात आल्या स्मृती, आणि एकात आलं काव्य किंवा पुराण. मग ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीला कुठं बसवणार? तो प्रभू संमित उपदेश आहे का, तो सुरत संमित उपदेश आहे का, तो भार्या संमित उपदेश आहे? तर ज्ञानोबारायांकरता म्हणून चौथा प्रकार भामतीकारांच्या पुढे जाऊन आपल्याला करावा लागतो. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रभू संमित उपदेश नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे सुरत संमित उपदेश नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे भार्या संमित उपदेश नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे मातृसंमित उपदेश. ही माता जशी समजावून सांगते तसं सांगणारं कोणतंही वाङ्मय आतापर्यंत वेदापासून ते पुराणांपर्यंत निर्माण झालं नाही, काव्यापर्यंत निर्माण झालं नाही. ज्ञानेश्वरी हा असा अलौकिक प्रकार आहे, संत वाङ्मय हा असा अलौकिक प्रकार आहे की तो प्रभूप्रमाणे नाही, सुरत प्रमाणे नाही, भार्येप्रमाणे नाही, तर मातेप्रमाणे आम्हाला समजावून सांगतो. कारण आपल्या हिताची सगळ्यात जास्त तळमळ ही मातेला असते. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनाच अशा आहेत. अनुभवामृत हा ग्रंथ सुद्धा त्याला अपवाद नाही. या ग्रंथातलं तत्वज्ञान कळण्याच्या आधी या ग्रंथातली तळमळ जास्त कळते. थोडस आपण भावनेने या ग्रंथाकडे बघू ना तर तत्वज्ञान नंतर कळेल, पण तत्वज्ञान कळण्याच्या आधी या ग्रंथातली तळमळ आपल्याला कळते की तत्वज्ञान जगाला कळलं पाहिजे. याच्याकरता कोण तळमळ करतो, कोण करतो सांगा ना? उलट आपल्याला जे कळालेलं आहे ते इतरांना कळू न देण्याच्या कौशल्याला विद्वत्ता समजलं जातं. मला जे येतं ते जर तुम्हाला आलं तर माझं वेगळेपण काय राहिलं ना? माझं वेगळेपण काय राहिलं? मला जे येतं ते तुम्हाला येतं, मग माझं वेगळेपण काय राहिलं? मग मी तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की तुम्हाला कळल्यासारखं तरी वाटलं पाहिजे, पण माझ्यासारखं सांगता तरी नाही आलं पाहिजे, आणि मग याला विद्वान समजलं जातं. ही विद्वत्ता आहे.
पण मला जे तत्वज्ञान येतं ते जसंच्या तसं सगळ्यांना आलं पाहिजे. ही तत्वज्ञान संतांशिवाय कोणाच्या अंतःकरणात राहणार सांगा? कोण असं म्हणू शकतं की मी ज्या पदावर अधिष्ठित आहे त्या पदावर सगळ्या जगाने यावं? तैसा वाग्विलास विस्तारू गीता अर्थेसी विश्वभरू आनंदाचे अवारू मांडू जगा. अशा प्रतिज्ञा कोण करतं संतांना सोड? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. कोण बोलतं असं? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. कोण बोलू शकतं असं? मला मिळालेला आनंद सगळ्या त्रैलोक्याला मिळावा, मला मिळालेला माझ्या भावाला मिळू नये. इतक्या आत्मकेंद्री वृत्तीनं जगणाऱ्या या जगामध्ये ज्ञानोबाराय अवघेची त्रैलोक्य आनंदाचे करीन म्हणून प्रतिज्ञा करून अवताराला येतात. काय व्यापक भूमिका असेल, केवढी तळमळ असेल. जीवाला जीव म्हणून राहू न देता त्याला ब्रह्म बनवण्याची, त्याला परमात्म स्वरूप बनवण्याची, त्याला आनंद स्वरूप बनवण्याची काय कारण असतील ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रात? आपण विचार करून पहा. मला बाकीची कारण माहिती नाही, एकच कारण मला कळतं, त्यांना तुमच्या माझ्याबद्दल प्रेम वाटतं. एवढं एकच कारण आहे, दुसरं काही कारण नाही. मी अनेक वेळेला सांगतो, आपल्या एका अंतरंग भक्ताबद्दल प्रेम दाटून आल्यामुळे जो अवताराला येतो तो देव आहे, पण सगळ्या जगाबद्दल प्रेम दाटून आल्यावर जे येतात ते संत आहे. त्यांना एकाबद्दलचं प्रेम नाही, त्यांना जगाबद्दलचं प्रेम. एकाबद्दलचं नाही. एका अर्जुनाला मुक्त करण्याकरता कटिबद्ध झाला तो भगवान, ते भगवान श्रीकृष्ण. पण त्यांची गीता जेव्हा ज्ञानोबारायांच्या हाताला लागली तेव्हा ती एका करता राहिली नाही, ती जगाकरता मोकळी झाली. एका उद्धवाला मुक्त करण्याकरता कटिबद्ध झाले भगवान उद्धवाला, ते भगवान श्रीकृष्ण भागवताच्या एकादश स्कंदामध्ये. पण तो एकादश स्कंद एकनाथ महाराजांच्या हाताला लागला, सगळ्या जगाकरता उघड करून दिली. एकाचा विचार संत करत नाही, संत जगाचा विचार करतात. खलत्वापासून ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंतचा मानवी जीवनाचा आलेख केवळ तळमळी पोटी मांडणाऱ्या ज्ञानोबारायांना काय कारण होतं की ते ज्या भूमिकेवर, ज्या अमृताच्या अनुभवावर आरूढ झाले, तो अनुभव आपल्याला मिळावा अशी तळमळ त्यांना वाटण्याचं काय कारण? पण ती तळमळ या ग्रंथामध्ये दिसून येते. ती तळमळ म्हणजे तत्वज्ञान नंतर कळतं, ज्ञानोबारायांची कृपा आधी कळायला लागली. शब्दपाठी अवतरे कृपा आधी हे अनुभवामृतामध्ये जेवढं स्पष्टपणाने कळतं तेवढं ज्ञानेश्वरीमध्ये कळणार नाही. कारण तिथं सांगणारे भगवान आहेत, तिथं सांगणारे फक्त ज्ञानोबा आहेत. भगवंताच्या माध्यमातून ज्ञानोबारायांना बोलावं लागलं. इथं ज्ञानोबारायांनी माध्यमच घेतलं. इथं पूर्ण ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण युक्त ज्ञानेश्वर महाराज. थोडा फरक. मला लहान मोठं करायचं नाहीये, तरतम भाव सांगायचा नाहीये, पण ज्ञानोबारायांची तळमळ आहे आणि त्या तळमळीतून या ग्रंथाचे पहिले 5 श्लोक संस्कृतामधून ज्ञानोबारायांनी व्यक्त केले. हे 5ही श्लोक मंगलाचरणाचे श्लोक म्हणून मानले जातात. यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. मंगलाचरणाचा हा श्लोक आहे. 5ही श्लोक. मी त्या 5ही श्लोकाचं विवरण उद्या आणि परवामध्ये करणार आहे. 5 श्लोक या वर्षी आपल्या समोर पूर्णत्वानं ठेवण्याचा प्रयत्न करणार. कारण असं आहे, थोडंसं स्पष्ट बोलतो, त्याची भूमिकाही सांगतो. आपल्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये म्हणा पाहिजे तर ज्या ज्या गंभीर ग्रंथांची निर्मिती आपल्याकडे झाली, ती संस्कृतात हो, ती प्राकृतात हो, अथवा कुठल्याही भाषेमध्ये हो, हिंदीमध्ये हो, कुठल्याही भाषेमध्ये हो, या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे. आपल्याकडे कुठलाही ग्रंथ झालेला आपण बघा, मी आपल्याला उदाहरणाने सांगेन. कुठल्याही ग्रंथाचं, जे गंभीर ग्रंथ आहेत, तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत, ओवीबद्ध छंदोबद्ध असणारे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथाची वैशिष्ट्ये अशी आहेत की या ग्रंथाच्या मंगलाचरणात किंवा या ग्रंथाच्या पहिल्या 2-3 श्लोकात किंवा 2-3 ओव्यांमध्ये जो विचार प्रारंभाला बोलून दाखवला जातो, तो विचार त्या सकल ग्रंथामध्ये व्यक्त झालेल्या विचाराचा संकोच असतो आणि त्या संकोचाचा विस्तार म्हणजे पुढचा सगळा ग्रंथ असतो. याची उदाहरणं मी आपल्याला अनेक सांगेन. आपण भागवत, श्रीमद भागवत बघा. श्रीमद भागवताचा पहिला श्लोक
जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्व विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. आता बाकी सोडून द्या ते पुढचं. या श्लोकाचा विचार जर केला तर हा श्लोक सगळ्या भागवताचा संकोच आहे. भागवताच्या 12च्या 12 स्कंधामध्ये ज्या विचाराचा विस्तार झालाय त्या विचाराचा संकोच या श्लोकात झाला. दुसरं उदाहरण सांगतो. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परम धीमहि. शेवटच्या श्लोकातही सत्यम परम धीमहि. ते संगती कशी लावायची ते सोडा, पण सत्यम परम धीमहि याचा विस्तार सगळं भागवत सोडा. दुसरं उदाहरण सांगतो. चांगदेव 65. चांगदेव 65च्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये आलेला विचार उरलेल्या 62 ओव्यात त्या 3 ओव्याचा विस्तार आणि 62 ओव्याचा संकोच म्हणजे या 3 ओव्या. याच्याही पुढे जाऊन सांगतो. अजून एक उदाहरण देतो. आता हे जाऊ द्या, या श्लोक आपल्याला पाठ असतील, ओव्या पाठ असतील नसतील सोडून द्या. गीतेचा 15वा अध्याय पाठ आहे का? गीतेचा 15वा अध्याय 15वा अध्याय सगळ्यांना पाठ आहे. कुठे सुरू होतो? ऊर्ध्व मूलमदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदविद. पहिला श्लोक हाय भगवान वाच म्हणून सुरू झालेला. आता हा श्लोक आपण बघा. या श्लोकामध्ये ऊर्ध्व मूलम अधशाखः असे 3 शब्द आले. ऊर्ध्व मूलम अधशाखः. बस संपलं. 15वा अध्याय एवढाच आहे. सगळ्या किती 20 श्लोकांचा 15वा अध्याय. उरलेले सगळेच्या सगळे 19 श्लोक आपण बघा. या 3 शब्दाचा विस्तार. ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म, मूल म्हणजे माया, अधशाखा म्हणजे संसार. संपला 15वा अध्याय. याच्या पलीकडे 15व्या अध्यायामध्ये तुम्हाला 3रा 4था विचारच सापडणार नाही. ब्रह्माचा विचार आहे, मायेचा विचार आहे, संसाराचा विचार आहे. संपला 15वा अध्याय. काय सांगणं मला याच्या पलीकडे? काय सांग? ऊर्ध्व मूलमदशाखः संपला ना 15वा अध्याय. पहिल्या 3 शब्दामध्ये सगळ्या अध्यायाचा संकोच आलेला असतो आणि उरलेला सगळा अध्याय या 3 शब्दांचा विस्तार असतो. आपल्याकडे ग्रंथरचनाच अशा आहे. त्यामुळे या पहिल्या 5 श्लोकाचा विचार करून मला यावर्षी थांबायचंय, कारण हे 5 श्लोक म्हणजे सगळ्या अनुभवामृताचा संकोच आहे. 10च्या 10 प्रकरणाचा. अनुभवामृतामध्ये नेमकं काय सांगितलं हे बघायचं असेल तर हे 5 श्लोक बघा. संपलं. म्हणजे एवढ्या वर्षी हे 5 श्लोक सांगून जरी मी थांबलो ना कायमचा, तरी सुद्धा आपला अमृत अनुभव झाला. पुढे बोलायची मला गरजच राहणार नाही. असा संकोच आहे हे 5 श्लोक म्हणजे. आणि हे 5ही श्लोक मंगलाचरणाचे श्लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराज मंगलाचरण करतात. यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. हे मंगलाचरण आहे. पहिलं मंगलाचरण सद्गुरूंना केलं. अक्षर अनाख्येय आनंद अज केवल श्रीमन्निवृत्तीनाथ इति या नावानं प्रसिद्ध असणारे हे सद्गुरू, त्या देवाचा आम्ही आश्रय करतो. सरळ अर्थ असा. सहसा ग्रंथाच्या आरंभी भगवंताला वंदन करण्याची पद्धत आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंना वंदन केले. पण वंदन करताना जे शब्द वापरले ते सगळे ब्रह्मवाचक. नाव निवृत्तीनाथ आहे, पण वापरलेले सगळे शब्द ब्रह्मवाचक. अक्षर अनाख्येय आनंद अज केवल एवढंच नाही, श्रीमन निवृत्ती आणि नाथ हे 3 शब्द ब्रह्मवाचक. आता त्याची संगती 1-2 वाक्यामध्ये सांगायची झाली तर असं म्हणता येतं. अक्षर अनाख्येय आनंद अज केवल हे 5 शब्द निर्गुण निराकाराचे वाचक आहेत. श्रीमन निवृत्ती नाथ हे सगुण साकाराचे वाचक आहेत. आणि या देवाचा मी आश्रय करतो इथं गुरुचं नमन आहे. एका श्लोकामध्ये 3 नमन ज्ञानोबारांनी केली. ऐका, ज्ञानेश्वरी काढा. पहिली ओवी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. झालं. हे निर्गुण निराकाराचं मंगलाचरण झालं. आद्य वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य आत्मरूप निर्गुण निराकार. देवा तूची गणेशू. तूची म्हणजे जे निर्गुण निराकार आहे तेच तू आहेस. हे सगुण साकाराचं मंगलाचरण सुरू झालं.
आणि या मंगलाचरणातून ज्ञानोबा पुढे गेले. ते सद्गुरूंच्या मंगलाचरणामध्ये जाऊन थांबले. हे मंगलाचरण शेवटचं. या 3 मंगलाचरणामध्ये मग नंतर त्या सगुण साकारामध्ये पुन्हा त्यांनी त्या शारदेचं नमन केलं वगैरे. एका आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. इथून इथपर्यंत हे वर्णन करून मग सद्गुरूंचं जे नमन सुरू झालं त्या नमनापर्यंत ज्ञानोबा येतात. ही 3 नमन याच्या करता ज्ञानेश्वरीतल्या जवळजवळ 27 ओव्या ज्ञानोबा यांनी खर्च केल्या आहेत. अनुभवामृतामध्ये त्या 27 ओव्यांना मिळून फक्त पहिला श्लोक खर्च केला. फक्त एक श्लोक आहे अनुष्टुप छंदातला 32 अक्षराचा एक श्लोक. 27 ओव्यांचा संकोच 32 अक्षरात झाला. पहिलं मंगलाचरण निर्गुण निराकाराचं आहे, दुसरं मंगलाचरण सगुण साकाराचं आहे आणि तिसरं मंगलाचरण सद्गुरूंचं आहे. 3 मंगलाचरण या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आता ही मंगलाचरण का केली याच्यामध्ये काही शास्त्र आहे. मंगलाचरण का करावं, कसं करावं, कुणी करावं वगैरे वगैरे याच्या मागे काही शास्त्र आहे. ते मंगलाचरण काय आहे? मंगल मंग धातू आहे त्याच्यामध्ये. मिंग गतौ हा पुढे जाणे या अर्थाने मंगल शब्द चालतो. मंगल म्हणजे काय? कल्याण. कल्याण शब्द कल्य या धातूवरून चला की. कल्य म्हणजे काय? कल्य म्हणजे प्रातःकाल. कल्य शब्दाचा अर्थ आहे प्रातःकाल. आमच्या जीवनामध्ये विचाराचा प्रातःकाल व्हावा याच्याकरता जी प्रार्थना केली जाते त्याला कल्याण म्हणजे मंगलाचरण म्हणतात. कल्याण शब्दाच्या अर्थावरून जर आपण गेलो तर बर. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा. तुकाराम महाराज काय म्हणतात? नित्य नवा दिवस, नित्य प्रातःकाल, नित्य नवीन दिवस आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे. कल्याण त्याला म्हणतात. हे भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाच्या अभंगामध्ये शेवटी तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा. मिंग तो पुढे जाणे, मिंग धातू पुढे जाणे, मंग धातू त्याच्यावरून पुढे जाणे म्हणजे लोकांची मनोवृत्ती, लोकांचं चरित्र, लोकांची बुद्धी हे सगळं पुढे जाणे या अर्थानं ते पुढे नेणारं जे असतं त्याला मंगलाचरण असं म्हणतात. जाऊ द्या. ते मंगलाचरण करावं असं शास्त्र आहे. उद्या बोलतो त्याच्या संबंधाने, आता बोलत नाही. पण मंगलाचरण सगळे करतात. मंगलाचरण करावं असा शिष्ट संप्रदाय. शिष्ट संप्रदाय म्हणजे शहाण्यांचा संप्रदाय. शिष्ट शब्दाचा अर्थ शहाणा असा होतो. आता काय झालंय त्या शब्दाला जरा भावदूषितता आहे. फार शिष्ट माणूस आहे असं म्हटलं की आढ्यताखोर या अर्थाने तो शिष्ट शब्द वापरला गेला. पण शिष्ट शब्दाचा अर्थ आहे शहाणा. शिष्ट संप्रदाय म्हणजे शहाण्यांचा, विचारवंतांचा संप्रदाय असा आहे. आणि शिष्ट संप्रदाय काय होतं बऱ्याच वेळेला गरज आहे का नाही हा मुद्दा असण्यापेक्षा परंपरा सांभाळलं जाणं हे जास्त महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला आम्हाला त्याची गरज आहे का नाही हा मुद्दा महत्वाचा नसतो. बऱ्याच वेळेला परंपरा सांभाळली जाणं, प्रवाह चालता राहणं, प्रवाह अबाधित राहणं हे बऱ्याच वेळेला महत्वाचं असतं. आम्हाला त्याची गरज आहे का नाही काही गरज नाही त्याचा विचार कर. हे चालू राहिलं पाहिजे, हे टिकलं पाहिजे. कारण आपल्याला जरी गरज नसली तर याचा अर्थ त्याची कुणालाच गरज नसते असं होत नाही. कुणाच्या तरी गरजेकरता आपल्याला जगता आलं पाहिजे हा भाव आहे. आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांना मंगलाचरण करून काय मिळवायचं होतं? काय मिळवायचं होतं? मंगलाचरण कशा करता केलं जातं, काय केलं जातं हा मुद्दा वेगळा आहे. पण जे पुढे नेणार आहे काय गरज आहे त्यांना, काय गरज आहे? ब्रह्मस्वरूपातून खाली यायचं, अवताराला यायचं, इथं येऊन तुमच्या माझ्या भाषेमध्ये बोलायचं, आम्हाला कळलं नाही म्हणून दृष्टांत द्यायचे, त्या दृष्टांताचं वैविध्य ठेवायचं आणि आम्हाला कळो न कळतपणानं तत्वज्ञान आमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्याकरता गावाने वाळीत टाकायचं, लोकांच्या शिव्या खायच्या, लोकांचा मार खायचा, अन्न मिळू देणारे न मिळू देणारे लोक अवतीभोवती ठेवायचे. सगळं करायची काय गरज होती? काय गरज? चालू राहिलं पाहिजे.
तत्वज्ञान प्राप्त करून घेणं, जीवनाची धन्यता करून घेणं, हा प्रवाह चालता राहिला पाहिजे. कारण जग रहाटी जोपर्यंत भगवंताची इच्छा आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. आपल्याला ते थांबवता येणार नाही. जगताचं चक्र थांबवता येणार असं कोण आहे परमात्मा सोडून? कोणी नाही. कुणालाच ते करता येणार नाही. मग हे चालू ठेवायचं असेल तर काय चालू ठेवलं पाहिजे? जन्माला यावं, विषयाचा उपभोग घ्यावा आणि मरावं, याच्यात जीवनाची धन्यता, हे चालू ठेवायचं आहे का? एवढंच आहे का? दुर्दैवाने झालं काय, मी नाव कुणालाच ठेवत नाहीये, पण दुर्दैवाने हा शब्द मी समष्टी दुर्दैवाचा म्हणून वापरतो. दुर्दैवानं झालं काय की विषयाचा उपभोग घेणं हीच जीवनाची धन्यता मानून त्या विषयाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ मानण्याची परंपरा सुरू झाली. दुर्दैवाने हा शब्द मी एवढ्या करता वापरतो. विषय, जेवढे जास्त विषय मला भोगता येतील तेवढं माझं जीवन धन्य, तेवढं माझं जीवन यशस्वी असं मानणं सुरू झालं की नाही. एक गाडी असणाऱ्यांना, 2 गाड्या असणाऱ्यांना असणारा श्रीमंत वाटतो, तो धन्य वाटतो. ज्याच्याकडे 2 गाड्या आहेत त्याच्याकडे 4 गाड्या ज्याच्याकडे, तो अधिक जास्त त्याचं जीवन धन्य वाटतं. त्याच्याकडे अजून कोण पुढे असेल तो धन्य वाटतो. सगळ्यांना मिळून अजून कोणीतरी धन्य वाटतो, त्याला अजून कोणीतरी धन्य. अरे सामान्य जीवाला इंद्र धन्य वाटतो, इंद्राला ब्रह्मदेव धन्य वाटतो, ब्रह्मदेवाला 2 तोंडाचा ब्रह्मदेव धन्य वाटतो, 2 तोंडाच्या ब्रह्मदेवाला 4 तोंडाचा ब्रह्मदेव धन्य वाटतो. हे रात्रभर आहे. हे काही थांबणार आहे का? हे थांबणार आहे का? नाही ना. मग असं असताना सुद्धा मग हे काय आहे? विषयाचा जेवढा जास्त विषयाची प्राप्ती करून घेणं, विषयाचा जास्तीत जास्त उपभोग घेणं, हीच जीवनाच्या धन्यतेची व्याख्या करायची. आणि या विषयाच्या भोगाच्या प्राप्तीकरता, विषयाच्या प्राप्तीकरता, भोगाकरता आवश्यक असणारे जे परिश्रम आहेत त्याला पुरुषार्थ मानायचे. माणूस पुरुषार्थ संपन्न आहे कशावरून? 5 गाड्या दारात आहेत म्हणून. पुरुषार्थाच्या एवढ्याच परिसीमा आपण निश्चित जर करणार असू तर हे चालू ठेवणं याला काही अर्थ नाहीये. जो प्रवाह चालू राहिला पाहिजे ना, तो विचाराच्या सातत्याचा ठेवला पाहिजे, तो तत्वज्ञानाचा प्रवाह चालू ठेवला पाहिजे. एकाला झालेलं तत्वज्ञान जोपर्यंत तो दुसऱ्याकडे प्रवाहित करून स्वतः तत्वशून्य होत नाही, तत्वशून्य होणं ही तत्वज्ञानाची परमसीमा आहे, हे लक्षात घ्या. जोपर्यंत तो अशा भूमिकेमध्ये जात नाही, विचार शून्यतेकडे जात नाही. तत्वज्ञानाची भूमिका काय आहे, विचाराची भूमिका काय आहे, असं खूप सांगता येईल. मी जास्त विस्तार करत नाही, पण थोडक्यात जर सांगायचं झालं ना, परवा आम्ही बोललो, कैवल्य मोक्ष कुठे मिळतो? बाजारामध्ये. किती रुपये किलो मिळतो सांगा? किती रुपये लिटर मिळतो? त्याला किती सोनं नाणं द्यावं लागतं? असा कैवल्य मिळत नाही, असा मोक्ष मिळत नाही. एका विचाराची परिसमाप्ती आणि दुसऱ्या विचाराचा अनुदय या संधीमध्ये मोक्ष राहत असतो, हे लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, अंतःकरणामध्ये निर्माण झालेला एक तत्वज्ञानाचा विचार, तो विचार पूर्ण निवृत्त झाला आणि दुसरा विचार निर्माणच झाला नाही. एका विचाराची परिसमाप्ती आणि दुसऱ्या विचाराचा अनुदय या दोन्हीच्या संधीमध्ये मोक्ष राहत असतो. ती संधी गाठता येणं ही परंपरा टिकली पाहिजे. परंपरा ह्या टिकाव्या लागतात. याचा मुलगा मी, माझा मुलगा हा, त्याचा मुलगा तो, आणि आम्ही परंपरेनं चोऱ्या करत आलोय, याला काही अर्थ नाही. या परंपरा मोडल्या तरी चालतात, किंबहुना मोडाव्याच लागतात, किंबहुना जगरहाटीत मोडतच असतात, ते टिकत नाही. पण आदिनाथापासून मत्स्येंद्रनाथापर्यंत, मत्स्येंद्रनाथापासून गहिनीनाथ गोरक्षनाथांपर्यंत, त्यांच्यापासून गहिनीनाथ, त्यांच्यापासून निवृत्तीनाथ, त्यांच्यापासून ज्ञानोबाराय, त्यांच्यापासून तुमच्या माझ्या प्रत्येकापर्यंत हे विचाराचं सातत्य जर ज्ञानोबारायांनी टिकवून ठेवलं असेल तर आता ही ज्ञानेश्वरीची परंपरा खंडित होण्याची शक्यताच राहिली नाही ना. कारण तुमच्या माझ्यापर्यंत त्याचा विस्तार झालाय. आपण पुढे नेणार आहोत, आपण आपल्या पुढच्या पिढीला देणार आहोत. या विचाराचं सातत्य टिकावं, हे पुढे चालत राहावं, याच्याकरता मंगलाचरण करायचं असतं.
म्हणून मिंगतो पुढे जाणे, पुढे चालणे या अर्थाने मंगलाचरण शब्दाचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि ते मंगलाचरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. का केलं? मंगलाचरण करणं म्हणजे काय? मंगलाचरण शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबारायांना मंगलाचरणाची गरज आहे का? नसतं केलं मंगलाचरण तर काय झालं असतं? वगैरे वगैरेचा विचार आहे. तो विचार थोडासा आणि उरलेल्या 5ही श्लोकांचा विचार उद्या आणि परवा या 2च सत्र आता आपल्या हातात आहेत. या 2 सत्रांमध्ये माझ्या मर्यादित वेळेत मर्यादित बुद्धीनं या 5 श्लोकांचा विचार जेवढा करता येणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि परवाच्या दिवशी या विचारानं या प्रवचन मालेची सांगता होणार आहे. पण आजच्या पुरते आपण इथे थांबणार आहोत. कुंडलिक वरदे हरी